चल निघ इथून, परीक्षा चालली आहे, तू इथे उभी नाही राहू शकत। वय मी जाती आहे, फक्त तुम्ही एकदा त्यांना नीटपणे बघा। काय व्यवस्थित बघू? त्याची लायकी जमिनीवर बसण्याचीच आहे, जमिनीवर बसूनच त्याला परीक्षा द्यावी लागेल। सर, तुम्ही प्रिन्सिपल आहात, तुमचा सन्मान माझा नवरा भी करतो आणि मी पण केली पाहिजे, पण तरी सुद्धा मी स्वतःला बोलण्यापासून नाही थांबू शकत। जमिनीवर माझा नवरा नाही बसलाय, खरं तर जमिनीपर्यंत तुमचे विचार आणि नैतिकता पोचलेली आहे। आणि जर का सभ्य समाज शिक्षकाचा विचार असा झाला तर धोका माझ्या पतीला किंवा आमच्या जातीपेक्षा या समाजाला आहे। अरे कोणीतरी हिला धक्के मारून बाहेर काढा। सर, तुम्ही हिच्यासोबत असं नाही करू शकत। एका स्त्रीला तुम्ही माझ्या समोर अपमानित नाही करू शकत, आणि जर तुम्ही तिच्यासाठी एक जरी चुकीचा शब्द वापरलात तर मी फक्त त्यागपत्र देणार नाही, खरं तर या कारणामुळे मी संपूर्ण घटनेला व्यवस्थित नमूद करेन, आणि तुम्हाला तर माहितीच आहे यामुळे तुमची नोकरी जाऊ शकते। बघतोच हा भीमराव वार्षिक परीक्षा कसा पूर्ण करू शकतो, कसा पास होतो। सर, इकडं आसपास कुठं औषधी झाडं असतील तर मी त्यांची पानं तोडू शकते का? औषध बनवायचंय, त्यांना जखम झाली आहे ना, दुखत असेल, जशी परीक्षा संपेल मी औषध लावेन। रमा, पानं तोडण्यासाठी मी देखील तुझी मदत करतो। प्रत्येक वेळेला मी भीमरावला दुखापत होण्यापासून नाही वाचवू शकत। औषध बनवण्यासाठी तुझी मदत करू शकलो तर मला पण आनंद होईल। चल। ताई, माझ्या घरात माझ्या सुनांनी माझी दशा भले मोलकरणीसारखी केली असेल, पण तुम्ही माझ्या घरातल्या नाही आहात, त्यामुळं तुम्ही माझी साडी आत्ताच्या आता धुवून द्यायची। का? म्या का धू? जे तू केलेस ते मी केलं, तर हे तुझ्या करण्याची शिक्षा आहे। काय? बस करा हे समज। हे काय नाटक सुरू आहे? कोणी सांगाल मला? बाळा, तू आपल्या घरचा मोठा पोरगा आहेस, आता तुझं कर्तव्य आहे की या गोष्टीचा तोडगा काढावा। वा जिजाबाई वा, जेव्हा गरज पडली तेव्हा पोरगा बनवलंस, आणि जशी गरज संपली तसं परक केलंस। तुझ्यासारखी स्वार्थी बाई मी आजपर्यंत नाही पाहिली। जर बाळालाच या समस्येचा तोडगा काढायचा असेल ना तर ठीक आहे। बाळा, माझं बोलणं ऐक, या समद्या समस्येचं मूळ ही बाई आहे। पर मला कोणी सांगेल का की झालं काय आहे? म्या सांगतो। वय सांग, नाही ह्यासनी ना घराघराची गोष्ट सांगायला लई मज्जा येत असते। सांग तर तू स्वतः सांग, मी तर बोलून पाप केलं आहे। आता पाप केलायस ना, मग गप्पच बसा। ते झालं असं,
या मुद्द्यावरनं दोघे कवापासनं भांडत आहेत. अरे खोटं बोलत आहे हे समधी. मी असं काही केलंच नाही. या समधी माणसं मिळून माझ्या विरोधात कट करतायत. आई, मला नका सांगू की कोण काय करत हाय आणि कोण काय करू शकतं. आत्ता तरी मला भांडण वाढवायचं नाही हाय, त्यामुळं तुम्ही भांडू नका. आणि राहिला प्रश्न साड्यांचा, तर मी त्या धुवून घेऊन येतो. बाळा दादा, साडी म्या धुते द्या. लक्ष्मी, तू आनंदनं, आत्यानं, भीमनं, रमानं, समद्यांनी या कुटुंबासाठी समद काही केलंय. आता जरासं मला बी करू द्या. बघितलं जिजाबाई, हे आमचे संस्कार आहेत. हे आपल्यातलं प्रेम हाय. याला म्हणतात नातं, जे तुला कधीच नाही कळणार. बघ बघ, त्याला बघ कसा लिहित आहे. लवकर लवकर लिही. मी जे शिकवलं ते लक्षात आहे ना? आरामात, पण जरा लवकर. समजलं? अरे, कोणाला अजून लिहायचं आहे का? नाही. तर मग एक गोष्ट सांगा मित्रांनो. या या या. आपण मोठ्या जातीची जेवढी मुलं आहोत, सगळ्यांचं लिहून झालंय. तर आता आपल्या समोर कोणी छोट्या जातीचा उत्तरे लिहील तर आपण लिहून देऊ का? नाही. तर मग सगळ्यांनी ओरडा, मोठ्याने ओरडा. सर, या लोकांना जरा समजावा ना. हे ओरडताय तिथे येऊन. आता मी काय समजावू शकतो? आणि चांगलं तर हेच होईल ना भीम, की सर्वात पहिले तुला समजेल, तर बाकीच्यांना समजवण्यासाठी गरजच नाही लागणार. आणि तुझा पेपर मला दे. एकतर भीम आधीपासूनच जखमी आहे, त्याला त्याचा त्रास होतोय. वरून हे लोक इतका गोंगाट करत आहेत. कसा लिहू शकेल भीम? मी बघतो. नाही सर, करू दे त्यांना गोंधळ. माझा नवरा याचा बी काहीतरी उपाय करतील. रमा, नाही शांत बसू शकत मी. किती तणाव आहे. एकतर काम मिळत नाहीये, वरून आई काय ना काहीतरी बोलतच बसतात. आणि तुमच्या शिक्षणात पण किती अडचणी येत आहेत. कशी शांत बसू मी? डोकं दुखायला लागलंय माझं. हे बघ, शांत हो. संकट भलेही कसं असू देत, ते फक्त एका गोंगाटासारखं असतं. आणि स्वतःला गोंगाटापासून वाचवण्याचा एकच मार्ग आहे. आणि पण गोंधळात राहून गोंधळापासून कसं वाचू शकतो? ध्यान. ध्यान आपल्या ध्येयावर केंद्रित करशील तर प्रत्येक गोंगाटापासून वाचू शकतेस. सर्व गोंगाट शांत होईल.
त्यामुळे जेव्हा पण मन विचलित होईल तेव्हा ध्यान केलं पाहिजे. मला, तुला, आपण सर्वांनी. लिहून घेतील सर. योद्धा आहेत ते. प्रत्येक क्षणाचा उपाय असतो त्यांच्याकडे. प्रत्येक दुःख सहन करतील, प्रत्येक परिस्थितीला बी लढतील. लिहतील ते. सब विधि सहजे पाइए, जे मन जोगी होए. चला, याने काहीतरी लिहिलंय. तू काय लिहिलंयस का? रमा, घेऊन जा आपल्या पतीला, म्हणजे तो दुसऱ्या विषयाची तयारी अजून चांगल्या प्रकारे करू शकेल. धन्यवाद सर. भीम, तुला तर ग्रॅज्युएशनची डिग्री नाही मिळणार, कोणत्याही परिस्थितीत नाही मिळणार. बाबा, तो भीमराव 45 मिनिटं उशिरा आला, पण माहित नाही तरी देखील त्यांनी सगळी प्रश्नांची उत्तरे लिहिली. खरं तर संपूर्ण वर्गामध्ये फक्त 3 मुलांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरे लिहिली होती. हे तर खूपच चुकीचे होत आहे. भले संपूर्ण जगाने प्रश्नांची उत्तर लिहू देत, पण या भीमरावने नाही लिहिले पाहिजे. पण बाबा, त्याच्या मेंदूत घुसून त्याचं लिहिणं थांबू शकत नाही ना. होय, बोललं तर अगदी योग्य बाळा, पण काहीतरी करावंच लागेल. महिपाल, आता अजून किती विषयाची परीक्षा शिल्लक आहे? बाबा, 5. 5. तर आपल्याला 5 वेगवेगळ्या योजना बनवल्या पाहिजेत, जेणेकरून त्या भीमरावच्या कमीत कमी एका विषयाची तरी परीक्षा थांबावी. जर का एका जरी विषयाची परीक्षा चुकली तर भीमराव नापास. महिपाल, तू जा आणि तुझ्या परीक्षेची तयारी कर, आणि मी आणि शिशुपाल या गोष्टीची तयारी करतो की हा भीमराव कसा परीक्षा देऊ नाही शकणार. अजून तर तुमच्या 5 विषयांच्या अजून परीक्षा बाकी आहेत ना? ते मेघनाथजी शांत नाही बसणार.
ते नक्कीच काहीतरी कट रचतील. ते विचार करतील का तुम्ही कॉलेजातच पोहोचू नये, आणि जर पोहोचलात तर काही लिहूच शकू नये. रमा ते मेघनाथजी, त्यांची ती 2 मुलं काहीही करू दे, पण मला नापास नाही करू शकत. माहितीये का? कारण माझ्याजवळ तू आहेस. दुखण्यापासून ते लोक घाबरतात ना ज्यांच्याकडे औषध नसतं. तू माझं औषध आहेस रमा. प्रत्येक संकटाचा तोडगा आहेस तू. प्रत्येक कठीण अडचणींमध्ये पळत येतेस माझी मदत करायला. आज पण जर तू योग्य वेळेवर नसती पोहोचलीस तर गुरुजींनी मला वर्गात बसायला दिलंच नसतं. जेव्हा माझी डिग्री येईल तेव्हा त्यावर काही गुण लिहिले असतील, पण त्या डिग्रीवर हे नसेल लिहिलं की त्या गुणांमधले अर्धे गुण तुझी साथ आणि विश्वासाच्या बळावर मिळालेत. प्रत्येक अडचणीमध्ये, प्रत्येक संघर्षात, प्रत्येक विजयामध्ये खांद्याला खांदा लावून उभी राहतेस. माझ्यासाठी लढतेस, माझा जीव वाचवतेस. लोकांना तर केवळ माझा विजय दिसतो. लोक माझे अभिनंदन करतात, पण कोणाला हे दिसत नाही की त्या विजयामध्ये, त्या संघर्षामध्ये तुझे पण योगदान तेवढेच आहे जेवढं योगदान माझं होतं. नाहीतर असं समज की प्रत्येक विजयामध्ये तुझं योगदान माझ्या योगदानापेक्षा वरचढ असतं. माझ्या संघर्षात, माझ्या विजयात तुझी तपस्या, तुझे बलिदान असते रमा. तू माझं आयुष्य जगण्याची प्रेरणा आहेस रमा. थँक्यू. तुमच्या अशा गोष्टी ऐकून ना मला घाबरायला होतं. तुमच्या जितक्या अपेक्षा आहेत माझ्याकडून, माहित नाही कधी पूर्ण करू शकेन की नाही. तू मला पूर्ण करतेस तेवढंच पुरेसं आहे. घरी जाऊया? नाही, आधी औषध तर लावू द्या. सिस देही ले जाय, सिस देही